मधल्या काळामध्ये काही घटना घडल्या त्याच्याबद्दल स्पष्टपणे मी माझी भूमिका मांडली आणि त्याच्याबद्दल इन्क्वायरी पण सुरू झाली, एफआयआर पण दाखल झाली ज्यांच्या सह्या आहेत त्यांच्यावर, आणि चौकशी पण सुरू केलेली आहे. 1 महिन्याची मुदत मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आणि त्यावेळी सगळं वस्तुस्थिती काय ती जनतेच्या समोर येईल. तर 1 रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो ते आजपर्यंत मला काही कळलेलं नाहीये. आणि त्याच्यावर मी पण आश्चर्यचकित झालो की असं कसं ज्या रजिस्टर ऑफिसच्या व्यक्तींनी हे नोंदणी केली त्यांनी कशामुळे ही नोंदणी केली, काय त्याला असं घडलं की त्यांनी चुकीचं काम केलं, अशा सगळ्या गोष्टीचा वस्तुस्थिती आपल्याला महिन्यांनी कळेल. कारण सगळे चांगले अधिकारी मुख्यमंत्री महोदयांनी त्या कमिटीवर नेमलेले आहेत. ते सुरू झाल्यावर पत्रकार मित्रांनो काय होतं, निवडणुका जवळ झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठनं तरी काहीतरी. मागेही तुम्हाला आठवत असेल की असाच 2009ला का 8ला 70,000 कोटीचा आरोप झाला. त्याला 15-16 वर्ष झाली, परंतु त्याच्यातनं काहीही कुणी पुरावे देऊ शकले नाही, काही होऊ शकले नाही. पण बदनामी तर आमची होती. कुणी पण उठायचं, ते असं झालं तसं झालं. अलीकडे मीडियामध्ये बोलताना वेगवेगळे प्रवक्ते बोलतात, ते पण त्याच्यामध्ये करतात. शेवटी चुकीचं कुणाकडनं घडलं आणि त्याच्यामध्ये काही त्याच्यावर आरोप झाले तर एक वेळ आम्ही समजू शकतो. परंतु सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकांची कामं करायची, पारदर्शकता कशी राहील ते बघायचं, नियमाला धरून करायचं, संविधानाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचा आदर करायचा, घटनेचा कायद्याचा पूर्णपणे कुठेही तिथं चूक होणार नाही हे बघायचं. आणि ते झालं की लगेच बारामतीतल्या कुठल्या जमिनीचं काढायला लागले. माझं तुम्हालाही सगळ्या पत्रकार मित्रांना आव्हान आहे, मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून मी कधीही माझ्या हातनं कुठली चुकीची गोष्ट होऊन देत नाही. आणि मी मागेही 2-3दा इकडे मुंबईला सांगितलं, पुण्यामध्ये सांगितलं, आता तुमच्याहीकडे सांगतो की माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील, लांबचे नातेवाईक असतील, माझे जवळचे कार्यकर्ते असतील, माझे जवळचे सहकारी असतील, माझ्या जवळचे अधिकारी असतील, त्यांनी जरी कोणी काही सांगितलं, त्यांनी तर सांगूच नाही, पण यदाकदाचित काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये. अजिबात कुठलाही दबावला ते बळी पडता कामा नये. हे मी स्पष्टपणे सगळ्या माझ्या क्लास 1, क्लास 2, क्लास 3 या सगळ्या अधिकाऱ्यांना पण आवाहन करतो आणि IAS IPS ऑफिसर जे कोणी वरिष्ठ अधिकारी त्यांना पण सगळ्यांना आवाहन करतो. आता पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे बारामती तालुका खरेदी विक्री संघ मेडल इथं गट क्रमांक 414/1 जमिनीच्या बाबत काहीतरी आरोप झाले. मी त्याही वेळेस सांगितलं की जे आरोप झाले त्यांनी कागदपत्र तपासावी, त्याच्यात जर चुकीचं झालेलं असेल तर संबंधितांच्याकडं तक्रार करावी, संबंधितांनी त्याची चौकशी करावी, कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून, आणि चौकशी करून सत्य लोकांच्या समोर